लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती ज्या प्रकारचे वादग्रस्त लिखाण झालं त्यामध्ये आतापर्यंत जवळपास 4 ते 5 शहरं बीड शहरात जिल्ह्यातली बंद झाली होती आणि आता शिरसाळा जे परळी विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात मोठं गाव आहे त्या शहरामध्ये आपण बघतो की कशा प्रकारे ओबीसी समाजातील लोक एकत्रितपणे रस्त्यावरती उतरलेत। यापूर्वी केवळ बंजारा समाजातील लोक एकत्रित येऊन निषेध व्यक्त करत होते, मात्र शिरसाळ्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय की ओबीसी समाजातील सगळे जाती धर्मातील लोक एकत्र येऊन पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये जे सोशल मीडियावरती वादग्रस्त लिखाण होत आहे त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेत। काय नेमके भावना आहेत, स्वतः आंदोलन ज्या लोकांनी हे बंद पाळाय ती सगळी मंडळी आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया। मला काय भावना आहे तुमच्या? आमच्या अशा भावना आहेत, ज्या वेळेस आमचा ओबीसी मेळावा झाला छगन भुजबळ साहेबांनी घेतला त्यावेळेसच आम्ही सगळ्यांनी हा ओबीसी समाज पेटून उठायला पाहिजे होता, पण त्यावेळेस आम्ही काही केलं नाही, कारण की आम्हाला आम्हाला असं वाटलंच नाही की हा समाज आम्हाला एवढं टार्गेट करेल। आज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कन्यावर जे लोक हे जे समाज टार्गेट करत आहे त्याच्याबद्दल आम्ही हे सगळे ओबीसी समाज एकत्र येऊन आज आम्ही आमच्या ताईवर अन्याय झालेला आम्हाला खपणार नाही। कशा प्रकारचा अन्याय झाला? आमच्या ताईवर अन्याय झालाय आणि आमची ही ओबीसी जात एकच आहे, आम्ही जातीभेद करत नाही, आमची ताई भेद करीत नाही। मग आमच्या ताईवर जर असा अन्याय करते तर त्या नालायकाला बिना आया बहिणीचे नसतील का? ते त्यांना बी आई असतील बहिणी असतील। आमच्या ताईवर अन्याय झालाय म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे। कशासाठी आलाय, काय भावना आहेत मला सांगा? या ठिकाणी ओबीसी सर्व एकत्र आहेत। आमचा या ठिकाणी 4 तारखेला पराभव झाला, तो मोठ्या मनाने आम्ही पचवला आणि या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक जर ताईच्या आमच्या लोकनेत्याबद्दल जर आक्षेपार्ह करत असतील तर आम्हाला आमचा ओबीसी त्यांना माफ करणार नाही। सर्व समाज बांधव आम्ही या ठिकाणी गावखेड्यामध्ये एकोप्याने राहतो, परंतु कुठल्याही जाती धर्मातला असो तो एखादा समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आमचे मन दुखीत असेल तर त्याला आम्ही शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत। नक्कीच आपण बघताय की कशा प्रकारे हे सगळे समाज बांधव विषय हा प्रभावाचा नाही, प्रभाव पचवलाय त्यांना, ह्याच्या अगोदरही अनेक प्रभाव पचवलेले आहेत, इथून पुढे पचवतील। हार आणि जीत ही कुणातरी होत असते। आमचा हा निषेध मोर्चा जे आहे आमच्या ओबीसी नेत्यावर आक्षेप कमिट करणं आणि ओपनला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न मिळू देण्यासाठी आता निषेध आणि मोर्चा सपोर्ट करण्यासाठी ओबीसी समाजातून आता काल रंगे पाटील जे मागणी करत आहेत की ओबीसी समाजामध्ये 372 पहिल्याच जाती आहेत आणि यामध्ये जर समाज मराठा समाज जर मिसळला आणि त्यांनी जर याच्यामध्ये त्याला जर ते आरक्षण दिलं तर आमच्या समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे, आमच्या ताटामधली भाकर ओढून घेतल्यासारखं होणार आहे आणि हे नाही व्हायला पाहिजे। याहीसाठी हा मोर्चा आहे। फक्त आपण हा मोर्चा आहे, या मोर्चामध्ये केवळ पंकजा मुंडे यांच्या संदर्भात होणाऱ्या व्हायरल पोस्टवर कारवाई करण्यासंदर्भात नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आणि मनोज पाटील जे मागणी करतात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। गोविंद शेळके, एबीपी माझा, शिरसाळा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।